श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 7. खगोल वर्णन। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा महिमा। पहाटे श्री तिरुमलदासांनी आपले अनेक उरकून सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीपाद वल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य व अपूर्व असे आहे। तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महद भाग्य तुला लाभले आहे। असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पाने तुला लाभला आहे। श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे। नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली। पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे, ती शक्तीसुद्धा आता क्षीणावली होती। जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता अजिबात घाबरेनासे झाले। वेळ पडल्यास त्यांचा उपहास करून त्यांना दुखावित असत। त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावत चालली होती। 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा भ्रांत पडत असे। अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले। त्यावेळी महाचार्य बापनाचार्यलू त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते। राजशर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापनाचार्यलूंच्या घराकडे जात असे। श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरी राहत। श्री नरसिंह वर्मा व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरीसुद्धा स्वेच्छेने जात। श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानींच्या मनात आले। त्या गोंडस आणि लढिवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले। नरसावधानींची दृष्टी श्रीपादावर पडली। श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केले। ते स्मितहास्य अत्यंत मोहित करणारे होते। नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले। तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले। नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे हसले। नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्मांच्या घरी गेले। तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले। नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे हसले। एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्माच्या घरी व आजोबा बापनाचार्यलू यांच्या घरी होते। नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णू माया हे कळतच नव्हते। गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले। पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले। या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले। त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली। तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली। तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते। त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते। त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला। त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला। काल, कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य योग जुळून येतात। विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात, तर अविवेकी या लाभास मुकतात। श्रीपाद प्रभूंनी त्या पतीपत्नीच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मीसाठी नसून पुढल्या जन्मीसाठी। पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते। एखादे समयी सूर्यचंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतासहित कोणत्याच जीवास शक्य नसते। जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले, तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य, नित्य नूतन आहेत। देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला। हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे। नरसावधानी व श्रीपाद वल्लभांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश। प्रश्न: तू कोण आहेस? देवता, यक्ष
मांत्रिक? उत्तर, मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूंमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच. पशुपक्ष्यांसहित समस्त प्राणीमात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे. प्रश्न, तू श्री दत्त प्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर, निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे. प्रश्न, म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच ना? उत्तर, निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. तसेच निर्गुण असणे देखील हा एक गुणच आहे. साकार व निराकार, सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण. प्रश्न, सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का संभवतात? उत्तर, तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुखदुःख, पापपुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेन तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुखदुःख, पापपुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुखसंपन्न होशील. प्रश्न, जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. यातील खरे काय? उत्तर, तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्तमात्र आहेस या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीस पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असतात. तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच आहे. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी, विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष सिद्धी ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मन वाचा यांस अगोचर आहे, केवळ अनुभवाने जाणले जाते. प्रश्न, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का? उत्तर, नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. प्रश्न, तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. उत्तर, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात, महाशक्तीत मी आहे. जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मीच आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे.
संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. प्रश्न. बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? उत्तर. भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार हा सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. प्रश्न. दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे. उत्तर. भूत, भविष्य, वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी, स्थिती, लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्री महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया, द्वेष लेशमात्र नसल्याकारणाने माता अनसूया विख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांस आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षीने घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास व वस्तूत अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनसूया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्रांप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून सुखदुःख प्राप्त होत असल्याकारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनसूया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतर केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते, तरु गुलमादीमध्ये अर्धनिद्रावस्थेत असते, पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशुजन्म पावून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक, ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्म शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणामक्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्याकारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकांचे रूप दिले. त्रिमूर्तीच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रेयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभावतारी वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मांमध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे असे तू जाण. प्रश्न. श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का? उत्तर. अवश्य तुझे दारिद्र्य हरण करीन, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी. थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता, तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई, वडील किंवा आजोबा कोणाकडून याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तू किती? राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू दिले असते तर आजची स्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्याकारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे.
प्रश्न. हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा आधार आहे. तुमच्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? उत्तर. सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य होत. विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेले परमपवित्र अशी दंपती. त्यांना माझे मातापिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल व कर्मदेवतांना दिला. नरसिंह वर्म्यांचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींचे अनन्य भक्त, सिंहांचली होत असलेल्या यज्ञयागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एका क्रमपद्धतीने ही घटना घडवून आणली. त्या 3 घराण्याशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एका अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाही. माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्तास श्रीपादांचे अभय. आता माझ्याविषयी बोलायचे असेल तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये ह्याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील ते वेदवाक्य समान असून धर्मसंमत असते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे, परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडावेगळे झाले व नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्यात देवतांचे अंश आहेत, तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा, पिशाच्च्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये. आदिपराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र ज्ञाननेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल, मत, देश, काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पापपुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो.
प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पाप पुण्याचे फल वाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केलेला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? प्रश्न. श्रीपादा, क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे. लोकालोक वर्णन. उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म असून धर्मप्रचारासाठी बीज रूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेले ब्रह्मांड आहे. यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान असल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांत त्याचे वर्णन आले आहे. त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रेयांच्या तेजास उद्देशून सावित्रुकाठकाचे आयोजन केले होते. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु रुद्रादित्य नावाने पितृगणांचा तेथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोकात म्हणविणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे जाणले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनापतीपूर मध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अंबावतीपूर येथे सनक सनंदनादी ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिष्मपुरा मध्ये सिद्धादी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणाचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भुवरलोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देवशिल्पीचा वास आहे. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असे म्हणत. याच्याशिवाय महाभूमी म्हणविणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजन दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक व भुवरलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात यास स्वर्ग, मर्त्य, पाताळ असे म्हणत. आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्य चंद्र सदैव झळकत असत. सतत प्रकाशमान असल्याकारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जंबूद्वीप या महाभूमीवर आहे. भूलोक व भुवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी व भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले
तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारधार सुळ्यांनी त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. आजोबा ह्याला भूगोल असे म्हणत. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जंबूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता व गर्भत्स्यखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरुखंडी यक्ष, इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवस्वत मनु, भूऋषी मानवासमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जंबूद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जंबूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभावतार पीठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षांपूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. जंबूद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मनु आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र याचे भेद नाही. लवण समुद्राचे 1,00,000 योजने, प्लक्षद्वीपाचे 2,00,000 योजने, इक्षुरस समुद्राचे 2,00,000 योजने, कुशद्वीपाचे 4,00,000 योजने, सुरासमुद्राचे 4,00,000 योजने, क्रौंचद्वीपाचे 8,00,000 योजने, सर्पी समुद्राचे 8,00,000 योजने, शाकद्वीपाचे 16,00,000 योजने, दधी समुद्राचे 16,00,000 योजने, शल्मली द्वीपाचे 32,00,000 योजने, क्षीरसमुद्राचे 32,00,000 योजने, पुष्कर द्वीपाचे 64,00,000 योजने, शुद्ध जल समुद्राचे 64,00,000 योजने, चलाचल पर्वताचे 128,00,000 योजने, चक्रावळी पर्वताचे 256,00,000 योजने, लोकालोक पर्वताचे 512,00,000 योजने, तपोभूमीचे 1,250,00,000 योजने असा विस्तार आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही, म्हणून लोकालोक पर्वत व अंडांत यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांताचे विस्तार कोटी योजने आहेत. वराहावतार किंवा नृसिंहावतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खगमृग आहे. द्वीप, द्वीपाधिपती, द्वीपाधी देवतांचे वर्णन. महाभूमीत असलेल्या जंबूद्वीपास स्वयंभू मनूने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्यांचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्षद्वीपाचे मेधातिथी, शल्मलद्वीपाचे वपुष्मंत, कुशद्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौंचद्वीपाचे द्युतिमंत, शाकद्वीपाचे हव्य, पुष्करद्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण्य आर्यक, कुरर, विंदक, भाविन या नावाने प्रसिद्ध आहेत. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत. शल्मलद्वीपी कपिल, चारणक, पीत व कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहेत. कुशद्वीपात दमी, शुष्मिण, स्नेह व मंदेह असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहेत. क्रौंचद्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य व पिष्य असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे. शाकद्वीपात मंग, मागध, मानस व मंद असे वर्ण असून ते सूर्य भगवानाची उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण्य नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग व शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहेत. आपल्या भूगोलात जंबूद्वीपामध्ये भरतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष,
केतुमाल्यवर्ष, ईलावृत्तवर्ष, भद्राश्ववर्ष, रम्यकवर्ष, हिरण्यकवर्ष, कुरुवर्ष या नावांचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. या उंचवट्यास भूमंडल असे म्हणत. भूगोल मात्र लिंबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिष चक्राच्या समानांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तसमुद्र द्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणत. महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून जीवांस पालन करणाऱ्या मनूचे निवासस्थान आहे. भूगोल जीवांचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिषचक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. सप्तकक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिषचक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्याकारणाने नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात ह्याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यास योग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय. महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावे आहेत. आजोबा, पाताळ लोकाविषयी सांगतो, ऐका. अतल येथे पिशाच्यगण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे. लोकांतील निवासी, लोकाधिपती व खंडांचे विवरण. वितल लोकाचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. या ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे त्याचा वास आहे. वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरांस आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले. सुतलातील वैवस्वतपुरात यमाचे अधिपत्य आहे. हा दक्षिणेचा अधिपती आहे. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे म्हणतात. पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते, तर पापात्म्यांस अति कष्टदायक ठरते. रसातलात पुण्यनगर येथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच्य गणाबरोबर वेताळाचे राज्य आहे. महातलात कैलासपुरी सर्वभूत गणासहित कात्यायनीपती ईशान आहे. ते ईशान्य दिशेचे अधिपती होत. पाताळात वैकुंठनगर आहे. त्यात श्रीमन्नारायण पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशायी होऊन विराजमान आहेत. ह्यास श्वेतद्वीपात असलेले कार्यवैकुंठ असे म्हणत. पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे. प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असतात. महाभूमीमध्ये सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहेत. त्यांच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे. जंबूद्वीपाचे 9 खंडांमध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणत. भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनु राहत असे. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी स्वयंभू मनुच्या राज्यात वास करीत. ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चराचर, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाहीत. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. ह्यास सप्तपाताल असे म्हणत.
अतल लोकात पिशाच्यांचा निवास आहे. वितल लोकात अलंकापुरीत कुबेर असतो. योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय असतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचे निवासस्थान असून येथील नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे नैऋत्य भूत गणासहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र. महातलात पितृदेवांचा वास आहे. पाताळात श्वेत द्वीपवैकुंठ आहे. यात नारायणाचे निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंग जीव, प्रेतगण व यातना देह असतात. निरालंब सुचग्र स्थानात महापातकी असत. भोजनांती रवरवे अपुण्य निलये पद्मार्बुद निवासीनाम अर्थीनाम उदकम दत्तमक्षयमुपतिष्ठती. म्हणून उत्तरा पोषणात उदक यांस प्रदान करीत असतो. लोकाचे नाव, त्यांचे विस्तार विवरण. भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंत प्रदेशास मेरू रेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. हे सूर्यदेवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारकलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्वरलोक, राष्ट्रादी देवतालोक, नक्षत्र देवतालोक, सप्तऋषीलोक, ऊर्ध्व ध्रुवलोक असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोकसुद्धा आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजन आहे. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्यदेवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 ब्रह्मांड योजने, अंगारकलोक 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरुलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने, शनैश्वर लोक 11 लक्ष ब्रह्मांड योजने, राष्ट्रादी देवतालोक 12 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्रादी देवतालोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने, ध्रुवलोक 15 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहे. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडास भोवती भिंतीसारखे अंडांतापर्यंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून अंडांताच्या बाहेरपर्यंत 25,50,00,000 ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूलोक, भुवरलोक व स्वरलोक प्रलयकाळी नाश पावतात. स्वरलोकावरील महरलोक थोडेफार नाश पावून थोडे स्थिर राहतात. त्यावर असलेले जन, तप व सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश. दत्त म्हणजे कोण? आजोबा, दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण. श्रीचरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाले. 1 वर्षाच्या बालकाने, साधिकाराने एवढे महत्त्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतःस दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहावले नाही. ते ढसाढसा रडू लागले. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातामह असलेले श्री बापनार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री
श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला, कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना? तेव्हा श्रीपाद म्हणाले, तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. पितृदेवतांस अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जीवित असलेले जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्हीही समान आहेत. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिस्थापना होईल. तुला मी आयुष्य दिले, दत्तध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकांस स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडांचे सृजन, रक्षण व लय करणारा ऐकैक प्रभू असा मी माझ्या वरद हस्तांनी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनींनी श्रीचरणांचे शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबारे शंकर भट्टा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले. त्यांचे सर्व व्यापक तत्व, निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असे अवतरित झाले हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलाच्या रूपाने गोंडस्वरूप धारण करून आलेल्या त्या जगतप्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कोठे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.